आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरातून उद्यापासून मनोज जरांगेंची दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅली। पोलीस आयुक्तांनी घेतल्या सभास्थळाचा आढावा। छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली असणार। पुण्यात 24 ऑगस्टला संविधान सन्मान सभेचं आयोजन। शरद पवारांची प्रमुख उपस्थिती असणार। महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेकडून या कार्यक्रमाचं आयोजन। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरी पाटील आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आंदोलनासाठी जात असल्याचा पोलिसांची कारवाई। फडणवीस आणि पवारांच्या निवासस्थानाबाहेर करणार ते आंदोलन। माजी मंत्री बाळा भेगडे यांना धमकावणाऱ्या मराठा मोर्चाच्या विनोद पोखारकरवर अदाखल पत्र गुन्हा। बाळा भेगडेंकडून तळेगाव पोलिसात तक्रार। भेगडेंनी जरांगेंविरोधात वक्तव्य केल्यानं फोनवरून दिली होती धमकी। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत उद्या बैठक। एसटी कामगार संघटनेकडून विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्टपासून राज्यभरात आंदोलनाची घोषणा। भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत, तर कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजनी फ्रीस्टाईल कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत। पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतासाठी 2 कांस्य पदकं जिंकणाऱ्या मनू भाकरवर मोठी जबाबदारी। 11 ऑगस्टला ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात मनू भारताची ध्वजवाहक असणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनल सामना। भारतासमोर जर्मनीच्या संघाचं मोठं आव्हान। रात्री 10:30 वाजता हा सामना रंगणार।